ताई, मतदानाचा जो आहे तो तुम्ही सहकुटुंब हक्क बजावलेला आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी काय आवाहन करा? बाहेर निघालं पाहिजे. लोकशाहीचा उत्सव हा आहे. या ठिकाणी आपण आपला अधिकार व्यवस्थित बजावला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून चांगलं कम्फर्ट लेवलमध्ये लोकशाही येते. वेलफेअर स्टेट आपण जे म्हणतो त्याच्यासाठी हा उत्सव आहे आणि सगळ्यांचं भलं हो एवढी एक धारणा असते. म्हणून आपण इलेक्शन घेत असतो. लोकशाही सगळ्यांचं भलं करण्यासाठी असते. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल असं जे म्हणतो आपण, त्याच्यासाठी हा उत्सव अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे. नाही, मी आव्हान सातत्याने करत असते. आत्ताही इलेक्शनच्या आठवडाभर आधी आणि तसंच सातत्यानं सगळ्या लोकांना सांगणं होतं माझं की तुम्ही बाहेर निघा, सुट्ट्या वगैरे या सगळ्या गोष्टी बाहेर सोडा आणि तुम्ही येऊन मतदान करा. तर ग्रामीण भागामध्ये तसंही मोठ्या प्रमाणात मतदान होत असतं. विजयाचा किती विश्वास आहे? काय राज्यात काय परिस्थिती राहील? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्हाला दिसतं आहे. ज्या हिशोबानं यांनी हाल केले शेतकऱ्यांचे, ज्या हिशोबानं यांनी संविधान तोडमोड केलं, ज्या हिशोबानं यांनी 10 शेड्यूलचा अपमान केला, हे कोणालाच सहन झालेलं नाही आहे. ज्या हिशोबानं यांनी करप्शन केलं, ज्या हिशोबानं यांनी पैशाचं वाटप केलं, हे अजिबात कोणाला आवडलेलं नाही आहे. मला दिसतं आहे, आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुढच्या काळामध्ये येतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.